क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। डाबकी रोड आणि महिला जडीत हत्याकांडाचा उलगडा। पतीसह 3 आरोपींना अटक। लव्ह जिहादच्या अफवा फेटाळल्या। अकोला डाबकी रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत अन्नपूर्णा माता मंदिराजवळ एका महिलेचा मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावलाय। हा प्रकार कोणत्याही धार्मिक वादातून नसून निव्वळ कौटुंबिक वादातून घडल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले। या प्रकरणी मृत महिलेच्या पतीसह 3घांना अटक करण्यात आली आहे। काय आहे घटना? 6 एप्रिल रोजी अन्नपूर्णा माता मंदिराजवळील एका खुल्या भूखंडावर एका अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला होता। ओळख पटू नये म्हणून चेहरा पूर्णपणे विद्रूप करण्यात आला होता। अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने या गुन्ह्याचा तपास सुरू केला। आरोपींची कबुली व अटक। तपासादरम्यान 8 एप्रिल रोजी आरोपी सादिक शहा तसरीफ शहा याने स्वतःहून पोलिसांसमोर हजर होऊन आपली पत्नी रवीना मोहन पवार हिची हत्या केल्याची कबुली दिली। कौटुंबिक कलहातून ही हत्या केल्याचे त्याने सांगितले। या गुन्ह्यात त्याला मदत करणाऱ्या त्याची आई नुराबी तसरीफ शाह आणि नातेवाईक इरफान शाह रसूल शाह यांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। लव्ह जिहादचा अँगल नाही, पोलीस प्रशासनाचे स्पष्टीकरण। या घटनेला सामाजिक माध्यमांवर आणि संघटनांकडून लव्ह जिहादचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला जात होता। मात्र पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांनी अधिकृत निवेदन देऊन स्पष्ट केले की तपासात असा कोणताही धार्मिक किंवा संघटित कोण आढळलेला नाही। नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शांतता राखावी, अन्यथा अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिलाय। चिमुकल्याचा जीव वाचला। मृत महिलेचे 10-15 दिवसाचे बाळ सध्या रुग्णालयात उपचार घेत असून त्याची प्रकृती स्थिर आहे। बालकल्याण समितीच्या माध्यमातून या बाळाची पुढील देखभाल केली जाणार आहे। ही कारवाई डाबकी रोड पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तपणे केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी अकोला जिल्हा प्रतिनिधी इम्रान खान। दिनांक 6 एप्रिल 2024 रोजी डाबकी रोड पोलीस स्टेशनला मिळालेल्या माहितीप्रमाणे अन्नपूर्णा माता मंदिराच्या परिसरामध्ये जी महिलेची बॉडी मिळालेली होती त्या अनुषंगाने काल एका आरोपीला अटक करण्यात आलेली होती आणि त्या आरोपीकडे चौकशी केल्यानंतर त्याच्यामध्ये अजून 2 आरोपींचा सहभाग असल्याचं त्याच्यात निष्पन्न झालं। तर ते 2 आरोपी जे आहेत त्यात नुराबी शहा हा प्रथम आरोपीचा जावई, त्याचप्रमाणे त्याची आई आहे, तिचं नाव आहे आईचं नाव आहे नुराबी तसरीफ शहा आणि जो जावई आहे त्याचं नाव आहे इरफान शहा। तर असे एकूण 3 आरोपी या ठिकाणी आज एकूण अटक करून मान्य न्यायालयामध्ये हजर केले होते। त्यात त्यांना दिनांक 13/4/2026 पावतो PCR मिळालेला आहे। याच्यामध्ये आपण जो तपास आहे पूर्ण तपास हा अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने होईल। फॉरेन्सिक टीमचा ही साक्षीचा वापर त्याच्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त करू आणि याच्यात जे आरोपी आहेत ज्यांचा याच्यामध्ये सहभाग आहे त्यांना शिक्षा जास्तीत जास्त कशी लागेल या दृष्टीने आमचा तपास होईल आणि त्यासाठी आम्ही प्रयत्नशील नाही। आतमध्ये आपण बघू शकतो की हे दोघांचे प्रेमसंबंध होते। दोघे राहणारे मंगरुळपीर तालुक्यातील नांदखेडा या गावचे आहेत आणि ते गेल्या वर्षभरापासून जवळपास ते मुंबईला राहत होते आणि आता गेल्या 2 महिन्यापूर्वी ते मुंबईवरून इथे डाबकी रोड परिसरामध्ये राहायला आले होते। भाड्याने राहत होते, ते कामानिमित्त आले होते त्यांच्या आणि त्या दरम्यान हा प्रकार घडलेला आहे। त्याच्यामध्ये नवरा बायकोचं जे भांडण आहे त्यांच्यात भांडणं होतात, कंटिन्यू भांडण होत होतं असं आरोपींनी काल सांगितलं होतं आम्हाला आणि त्या भांडणाच्या फ्रस्ट्रेशनमध्ये त्यांनी आणि इतर आरोपींनी मिळून त्याच्यामध्ये त्या महिलेच्या मृत्यूचे कारणीभूत ठरले। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या